विष्णू अण्णासाहेब माने यांच्या पुढाकाराने दीपावली कार्यक्रम दीपावली भाऊबीज निमित्त सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक सुंदर उपक्रम पार पडला। माननीय आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा विभाग, इलेक्ट्रिक विभाग तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दीपावली निमित्त भेटवस्तू व फराळाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे आयोजन माननीय नगरसेवक श्री विष्णू अण्णासाहेब माने, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। यावेळी विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये आकाश बिराजदार, ॲथलेटिक्स अमृता राजाराम वावरे, MBBS मिरज, सुजल चंदना शिवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि रेवती साळुंखे जुडो भोपाळ यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लक्ष्मीबाई अण्णासाहेब माने, माननीय महापौर नितीन सावगावे सर, माननीय नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, सहाय्यक आयुक्त माननीय सचिन सागावकर साहेब, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ ठोकळे, अतुल आठवले तसेच याकूब मद्रासी, अश्विन पाटील, जितेंद्र हेगडे, राहुल कांबळे लोखंडे, पाणी पुरवठा विभाग, दादासाहेब कोळेकर, आशुतोष धोत्रे, गजानन कोळेकर, संजय काबुगडे, मुकादम प्रकाश चव्हाण, मुकादम संजय आयवाळे, बाळासाहेब माने, शंकर गोयकर, संजय पाटील, दिगंबर यादव, दत्ता कुल्हाळ, हनुमंत खरात, निलेश साखरे, नाथा घेरडे, केडी पाटील काका, प्रतीक पाटील, धोंडीराम माने, कैलास भगत, संजय पाटील, सुमित पाटील, विजय झांबरे, भारत वनमाने, हातीकर सर, मेघना शेवाळे, प्रमिला साळुंखे, कागे काकू, दिनकर लांडगे, रुपडा तात्या, गजानन यमगर, जाधव काका, आवळे काका, अजित ठेंगील, राकेश वडार, प्रतीक ढवळ, भारत माने, महेश शिंदे, तात्यासाहेब खोत, शंकर गोयकर, श्यामल ढोबळे, संपत पाटील, मनोज लांडगे, अरुण दळवी, मालेकर काका आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। दीपावलीचा सण हा आनंद आणि कृतज्ञतेचा सण आहे आणि या कार्यक्रमातून नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांनी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सणाचा आनंद वाटला। दीपावलीच्या शुभ पर्वावर कर्मचाऱ्यांच्या सेवाभावाचा सन्मान करत हा उपक्रम प्रभाग क्रमांक 8 मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। आरोग्य कर्मचारी, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा आणि आपल्या भागातील सर्व माझ्या पाठीशी असणारे 8 नंबर वार्डातील आणि या आसपासच्या परिसरामधून मला आशीर्वाद देणारे मतदार बंधूंच्या उपस्थितीमध्ये साहेब, आम्ही दरवर्षी हा फराळाचा कार्यक्रम आणि या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर हात मारणे हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी घेतो। या कार्यक्रमाला तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार इद्रिसभाई नायकवडी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक या अहिल्यादेवी होळकर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर नितीन सागावे सर, आमचे सहकारी मित्र अश्विन पाटील, मनोज मल्ला, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक DG मुलानी, सांगली मिरज कुटवाड शहर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व आरोग्य अधिकारी, ज्यांची आयुक्तांची ज्यांच्यावर मर्जी असते सचिन सागावकर, त्याचबरोबर तुम्हा आम्हाला चांगल्या पद्धतीने पाणी पुरवठा करणारे मुलानी साहेब, लोखंडे साहेब, आमचे या ठिकाणी आरोग्य विभागाचे प्रमुख याकूब मद्रासी, आठवले साहेब, या प्रभागाचे सॅनिटरी इन्स्पेक्टर ठोकळे साहेब, आमचे मुकरदाम संजय आयवाळे, प्रकाश चव्हाण आणि या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित असणाऱ्या आमच्या ढोबळेताई, कागे काकू, साळुंखेताई, मेघना यादवताई, आमचे उद्योगपती खोत साहेब, प्रशांत देशमुख, मनोज लांडगे, मारवाडी साहेब, राजू पोद्दार, आशुतोष धोत्रे, सागर माने, केडी पाटील काका, शिवाजी वाघमारे, जितेंद्र हेगडे, आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई माने आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत व अभिनंदन करतो। माझे जे सर्व आदरणीय आमचे मार्गदर्शक कोळेकर साहेब, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्व ज्यांच्यावरती महापालिकेचं वैभव अवलंबून आहे ते आरोग्य कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, स्ट्रीट लाईट, हे 24 तास इमर्जन्सी सेवा करणारे, कोरोनाच्या काळामध्ये सेवा देणारे
यांच्यावरतीच आपल्या शहराची स्वच्छता, यांच्याच जीवावरती आपली पाणी पुरवठ्याची व्यवस्था, यांच्याच जीवावरती स्ट्रीट लाईटची व्यवस्था आहे, ते फील्डवर काम करतात. त्यांचं कौतुक होणं, त्यांना प्रोत्साहन देणं तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आणि ती आपण एक माणुसकीच्या नात्यानं, लोकप्रतिनिधी या नात्यानं सातत्यानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या कार्यक्रमाला त्यांना शाबासकी देण्यासाठी आणि आपण सगळ्यांचं हितगुज साधण्यासाठी आमचे लाडके आमदार उमेशभाई नायकडे यांची सर्वांची एकत्र भेट व्हावी, चर्चा संवाद घडावा, आपल्या शहराच्या विकासामध्ये आणखी काय भर पाडता येईल, आणखी काय योगदान देता येईल, याच्यासाठी आज हा आनंदाचा सोहळा तुम्हाला सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी साजरा केलेला आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्या परिसरामधील काही गुणवंत विद्यार्थी आहेत, काही जणांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्यांचं कौतुक करण्यासाठी एक 4-5 व्यक्तींचा सारी या ठिकाणी पाहतात की आमचे सहकारी, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने हे सातत्याने समाजात अत्यंत कार्यरत असतात. अनेक चांगली विधायक कामं, जिथं आपण थांबलो हे विधायक काम असेल, अनेक विधायक कामं त्यांनी केलेली आहेत. परंतु हे सर्व करत असताना, राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात वावरत असताना समाजाचा प्रत्येक घटक हा आपल्या कुटुंबाचा घटक आहे हे समजून, हे मानून त्यांनाही आपल्यासोबत घेण्याची भूमिका त्यांची असते. आज आपण दिवाळीच्या निमित्तानं पाहतो की आमच्या महापालिकेचे स्वच्छता कर्मचारीपासून इतर भागातले कर्मचारीसुद्धा त्यांनी यात सहभागी करून घेतली. सर्वांच्या बरोबर या ठिकाणी स्नेह फराळाचं आयोजन केलं. सर्वांना दिवाळीच्या निमित्तानं काहीतरी त्यांना गिफ्ट देण्याचंही काम त्यांनी केलं. फक्त एक आहे की यातली फराळ दिला आणि गिफ्ट दिलं हे महत्त्वाचं नाही, तर प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात सगळ्या समाजातला प्रत्येक घटक आपला आहे आणि त्याला आपण सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्या सुखदुःखात आपणही त्यांच्या बरोबरचे सहभागी असले पाहिजेत. म्हणून या भावनेनं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि अनेकांची या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे देखील सत्कार केले. सर्व या भागातले मान्यवर, आमच्या पक्षातले काही पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे लोकांना एक विशेष आनंद असतो किंवा सगळेजण जीवन जगतात, सगळेजण आपापलं राजकीय सामाजिक काय असेल ते करत असतात, पण आपल्याला कोण सामावून घेतं हा एक सर्वसामान्यांसाठी म्हणून मोठा प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर ते विष्णू माने, एवढंच सांगतो.